लग्न अगोदर ना घरामध्ये मी काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करते हे माझ्या भावाला जेव्हा कळायचं ना त्यावर त्याची एकच रिॲक्शन असायची की पूजा तू राहू दे. ताई आणि माझ्यामध्ये ना ताई आमची छान सुगरण आहे स्वयंपाकामध्ये, त्यामुळे मी तिला कधी कॉम्पिटिशन द्यायचा प्रयत्न केला नाही. लग्नानंतर आता जरी मी छान आणि व्यवस्थित स्वयंपाक बनवत असली ना तरी टेस्टच्या बाबतीत अजूनही माझ्या भावाचं मत ताईच्या साईडने जास्त असतं. असो तर आज मी तुमच्यासोबत ना आळूच्या वड्यांची रेसिपी शेअर करते. आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे सगळ्या शिरा वगैरे काढून घेतल्या आणि याच्यामध्ये ना हिरवं वाटण मी टाकते, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं एकत्र बारीक केलं. नंतर इथे लागणार आहे बेसन पीठ, ओवा आणि तीळ. वड्यांमध्ये टाकण्यासाठी हळद, लाल तिखट चवीप्रमाणे. सगळ्यात आधी बेसन पिठामध्ये हिरवं वाटण टाकून घ्यायचे, हळद, लाल तिखट टाकायचे आणि मी इथे थोडंसं गव्हाचं पीठ टाकले. तुमच्याकडे तांदळाचं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ओवा आणि ते तीळ होते ते मिक्स करून घेतले. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिश्रण एकजीव करायचे. आता या आळूच्या पानांना मी थोडंसं लाटून घेते जेणेकरून आपल्या वड्या व्यवस्थित होतील. सगळीकडनं पीठ लावून पानं व्यवस्थित ठेवून छान अशी वडी वळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना एका मी चाळणीमध्ये या बघताय वड्या छान बनून झाल्या आणि एक चाळण घेतली, त्याला थोडंसं बेसला तेल लावले, त्यावरती सगळ्या वड्या ठेवून कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं आणि बघा वाफ देऊन छान अशा वड्या शिजवून घ्यायच्या आहेत. मस्त अशा वड्या आपल्या शिजलेल्या आहेत. आणि मला ना वड्या ह्या शालो फ्राय केलेल्याच आवडतात, डीप फ्राय केलेल्या आवडत नाही, त्यामुळे मी तव्यावरती छान अशा वड्या भाजून घेतल्या. तर शिवांचं इकडे चालू होतं की मला भाजू देत. बघा मस्त अशा वड्या बनून तयार आहेत. तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.